देव आहे, देव खातो, देव आला, देवाला चाललं. माईबाप देवाना सुद्धा नामदेव रायांना घास घातला आणि महाराज प्रेमानं आलिंगन देऊन दर्शन घेऊन माईबाप नामदेव महाराज घरी निघून गेले. अजून काय सांगावं. म्हणून या नामदेव रायांच्या चरित्राकडे पाहिलं ना की आम्हाला उद्बोध होतो की अरे भक्ती कशी असावी, प्रेम कसं असावं, नामस्मरण कसं असावं. अहो नामासारखं वेड होऊन आम्हाला भजन करता आलं पाहिजे. याचा सुंदर बोध नामदेव महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात ईश्वराची देण असावी लागते, सरस्वती मातेची कृपा असावी लागते. सगळं सगळ्याला नाही जमणार. कीर्तनकारांना बोलत नाही नाही आजच्या कीर्तनामध्ये पखवाज मीच वाजवणार. शुभम महाराज आज कीर्तन करा. जमणार आहे का महाराज ते? आपलं वजन काय, आपली ताकद काय, आपण बोलतोय काय, आपल्याला करायचंय काय? ठीक आहे ना महाराज. ज्याचं त्याचं कार्य ज्याचे त्याला दिलेलं आहे आणि ते कार्य तुम्हाला पार पाडायचंय. म्हणून नामदेव महाराज सांगतायत, मी सांगत नाही बरं का, हे आमचं आयुष्य दिलंय ना सुंदर, तर हे आयुष्य घालवायचे कशा करता. अन्यथा महाराज आयुष्यामध्ये जे करायचंय ते जर आम्ही नाही केलं तर महाराज आयुष्य असंच निघून जाईल. म्हणून महाराज आम्हाला क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की आयुष्य कसं घालवायचंय महाराज. ठीक आहे ना. क्षणोक्षणे
आयुष्य खातो काळ सावधान सावधान हा माय बापू ठीक आहे ना. आयुष्य असं निघून चाललेलं आहे, काही सांगू शकत नाही. आम्ही मनपाच्या बाहेर तरी व्यवस्थित जाऊ की नाही, एवढं कीर्तन करून काय माहिती पुन्हा आम्ही दिसतो की नाही महाराज. हा सगळा श्वासाचा भगवंताच्या हाताशी असलेला धागा आहे महाराज. जेव्हा कधी ज्यावेळी श्वास बंद होतील ना त्यावेळी आयुष्य संपून जातं. फक्त विचार करा. आणि मिळालेल्या आयुष्यामध्ये आम्ही फक्त तुझं आणि माझं करत राहिलो. अजून काय सांगावं महाराज. आम्हाला वाटलं हे आमचं आयुष्य आहे, परंतु आयुष्य कशा करता खर्च केलं. घर नव्हतं, घर बांधण्याच्या पाठीमागं महाराज आयुष्यातली 20 वर्ष निघून गेली. आयुष्यभर कष्ट केलं, आयुष्यभर नोकरी केली आणि वयाच्या 50-55 मध्ये महाराज आम्ही चांगला बंगला उभा केला. घरात गाडी नव्हती महाराज, आम्ही 2 व्हीलर वरती फिरत होतो, परंतु नाही 4 व्हीलरचं एक स्वप्न होतं. पैसा कमवला, नोकरी केली महाराज. आयुष्यात मनुष्य काही कमवू शकत नाही का. ठरवलं तर मनुष्य काही करू शकतो. अरे गाडी नसली तर पैसा कमवून गाडी घेऊ तो शकतो. घर नसेल तर घर बांधू शकतो महाराज. दागिने नसले तर आम्ही असंख्य दागिने खरेदी करू शकतो. परंतु आम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, आम्ही भौतिकतेत किती रमलो, आम्हाला शाश्वत सुखाच्या पाठीमागे जाण्याची खूप गरज आहे. आणि साधू संतांनी सांगितलं या शाश्वत सुखापर्यंत तुम्ही पोचा. का? कारण दाग दागिने हे मला जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंतच घातलेले चांगले. या देहात एकदा का तो आत्मा निघून गेला की जाताना कोणी महाराज डामाडौला दागिना सजवून एखादी बिचारी गेली का सांगितलं गेली का महाराज. नाही, असलेले पण काढले जातात. अरे ते काढून घे, कुणाकडे दिले नीट लक्ष ठेव. ते बारकात सुद्धा मणी कुठे गेला नाही पाहिजे. जाताना फक्त एखादा सोन्याचा मणी माई बाबा मुखात घातला जातो. आणि तो जरी नसला तरी महाराज तुळशीचं पान घातलं जातं ना, आम्हाला तसंच पाठवलं जातं महाराज. ठीक आहे ना. अहो ही दशा आहे आमच्या आयुष्याची. मग विचार करावा असा वाटतो किती करशील रे संसार
शब्द जर ऐकले ना तर गहीवरून येतं आणि हे जीवनाचं सत्य आहे महाराज. पण तुमचं आमचं काय होतं सांगू का? आजचा पहिला दिवस आहे, छान ऐकायला बसलाय, काहीतरी सुंदर कानावर येते, आवाज महाराजांचा चांगला आहे, चांगली गती पोरगी, कुठं गेला वाटतं सूर, आला वाटतं सूर, असे सुंदर खाली बसून तुमचं चाललेलं मला चांगलं माहिती आहे महाराज, ठीक आहे ना? त्यामुळे काळजी करू नका, मी पण खाली बसूनच परत इथं उभी राहिली आहे. त्यामुळे इथं काय असतं हे पण मला माहिती आहे आणि तिथं काय असतं हे सुद्धा मला माहिती आहे, ठीक आहे ना महाराज? विठाला विठाला असं वाटतं बरं का. साधू संतांच्या शब्दांवरती आपलं लक्ष असावं. परमार्थ परमार्थ ताई वेगळा परमार्थ काय असतो, ठीक आहे ना? देव प्राप्ती करायची, समाधी घ्यायची महाराज. आम्ही हे सगळ्या गोष्टी कानाने ऐकत राहिलो, वाटतंय देवाला भेटावं, परंतु देवाला भेटण्यामध्ये मध्ये जे अडथळे येत आहेत ते आम्हाला सोडता येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज संसार करून सुद्धा परमार्थ करता येतो आणि हा उपदेश माझ्याच वाट्याला जास्त येतो, ठीक आहे ना? संसार करा आणि मग परमार्थ करा हे मला सगळी सांगत असतात महाराज. काळजी करू नका, मला माहिती आहे संसार करून किती परमार्थ करता येतो, ठीक आहे ना? का? कारण कीर्तनाला यायचं होतं, आता मी गाडीवर बसणारच होतो, तेवढ्यात आतून आवाज आला, अय कुठे निघालाय? कुठलं सुटलं ते भजन, ते टाळ आणि ते कीर्तन? आज कुणाचं कीर्तन आहे? होय, घरातनं महाराज आवाज आला ना, एक माय बापू जर हा आली तर महाराज गाडीवर बसलेले सुद्धा महाराज जागेवर जाऊन येतात. कीर्तन करायचं नाही सांगत बरं का, बसलेल्यांपैकी बरीच जण असतील. सांगावंसं वाटतंय की महाराज आमचा परमार्थ करत असताना आमच्यामध्ये जे अडथळे येतात ना, त्या अडथळ्यांना आम्हाला बाजूला सारता आलं पाहिजे महाराज, ठीक आहे ना? आणि अशीच व्यथा एक भक्त देवीला नव्हे देवाला सुद्धा आधी माया शक्तीला सुद्धा सांगते का, सत्वर पावगा भवानी ऐका पडगा